नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो कोकणातल्या आणखीन एका ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग असणार आहे कोकणाशी संबंधित असा ब्लॉग असणार आहे, कारण कोकण म्हटलं की लाल रस्ता, मातीची घरं आणि कौलारू घरं ही कोकणांची खरी साक्ष आहे। आणि मित्रांनो, कोकणामध्ये कौलारू घर म्हटलं की एक वेगळं ॲट्रॅक्शन असतं आणि आजच्या जीवनामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अशी घरं बघायला अनेक पर्यटक येतात आणि त्या घराची रचना, घर कसं आहे, तिथे राहतात देखील आणि काही ठिकाणी अशी घरं आता डेव्हलप पण होतात आहे। तर मित्रांनो, आमच्या मालवण गावच्या आमच्या भाटलेवाडीमध्ये, आमच्या वाडीत आता बरीचशी घरं नवीन झालेली आहेत सगळी, पण हे एकच गोंडबरे परिवाराचं घर होतं, जे जुनं घर आहे, अगदी पूर्वीचं घर आहे। हे मालक आहे तिथे गोंडबरे, ते सांगतील कधीचं घर आहे काय। तर हे जे मातीचं घर आहे, तर हे घर कसं आहे, घराची रचना कशी आहे आणि घर कशा पद्धतीने बांधलेलं आहे, ते आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि का व्हिडिओ करतो आहे, कारण कोकणच्या आठवणी म्हणजे कोकणची साक्ष देणारं हे घर आहे आणि हे घर नंतर बघायला भेटणार नाही, कारण वाडीतलं एकच असं घर होतं जे मातीचं होतं, ते घर उद्या पाडलं जाणार आहे। तर मित्रांनो, घर नवीन बांधणार आहेत मालक, त्याच्यामुळे त्या घराच्या आठवणी शूट करण्यासाठी मी इथे हा ब्लॉग बनवतो आहे। तर आता आपण जाऊया आणि संपूर्ण घर तुम्हाला फिरवतो आणि घर कसं आहे ते पण दाखवतो। आता मी आलो आहे घराच्या अंगणात। कोकणातलं घर म्हटलं, जेवढं घर मोठं ना तेवढं अंगण पण मोठं। मग मातीचं असतं आणि मग खोदून चोप काढून वगैरे ते सारखं करून मस्तपैकी मातीचं अंगण असं सगळीकडे कोकणात तुम्हाला बघायला भेटेल। तर आता इथे आहेत बघा, हे गोंडबरे आहेत, आपले भाऊ गोंडबरे। तर त्यांचं हे जुनं घर आहे। तर भाऊ, साधारण किती वर्ष झाली असतील या घराला? 50 वर्ष होईल. 50 वर्ष। तर कशा पद्धतीचं घर आहे, म्हणजे हे आहे ना, चारपाकी आहे ना, आणि वरचं लाकूड काम कशाचं आहे? लाकडी, सगळं लाकडी आहे आणि चारी बाजून मातीच्या सोडून भिंती आहेत। मग मित्रांनो, पूर्वी कशा मातीच्या भिंती आणि मातीची घरं असायची, त्यातलं हे एक घर आहे, जे घर उद्या पाडणं जाणार आहे। वाडीचं श्रमदान लावलं आहे त्या मालकाने आणि सगळी वाडीतली मंडळी येऊन सगळं घर पाडणार आहेत, म्हणजे नवीन घर त्यांना बांधायचं आहे। तर आत्ता आपण जाऊया, घरात जाऊया। तत्पूर्वी घराचं दर्शनी भाग तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, ही आहे घराची समोरची बाजू आणि इकडे तुम्ही बघू शकता मातीच्या भिंती। ही खरी कोकणची आठवण आहे। या मातीच्या भिंती आता बघायला भेटणार नाही। गणपती आले, सण आला की आम्ही ह्या सारवायचे, असे सारवायला मजा यायची आणि मग कलर काम तेव्हा नसायचं। ह्या मातीच्या भिंती शेणा आणि मातीने सारवल्या जायच्या। आणि इकडे ही रेलिंग आहे, ही लोखंडी आहे पूर्णपणे, आणि त्या साईडला पण तशीच आहे सेम। आणि हा दरवाजा आहे। आता हे बघा, इकडून पूर्ण माती आहे, या सगळ्या मातीच्या भिंती। सगळी माती आहे। इकडे थोडं चिरेबंदी बांधकाम आहे। अशा प्रकारे बघा, या मातीवर आपण लिहू शकतो काय पण। आता काय लिहूया? कोकण, कोकणची आठवण। हां, हे बघा। तर मंडळी, आता मी याच्यावरती नाव लिहिलं आहे, हे असं भरपूर इकडे नावं लिहिलेली आहेत। तर पहिल्याला अशी घरं होती आणि त्या घरात जी मजा होती ना जुनी, ती वेगळी होती। मंडळी, आता अंगणातून मी आलोय घरात आलोय। पूर्वी कोकणात घर म्हटलं की पहिली यायची ती पडवी, आणि ही आता आपण पडवीत उभे आहोत। तर पडवी बघा कशी आहे, पूर्णपणे मातीची जमीन आहे आणि इकडे ही पडवी। प्रत्येक घराला अशी पडवी असायची आणि पडवी झाली की त्यानंतर यायची ओटी। ओटीवरती सगळं काही सण उत्सव, गणपती वगैरे आला की आमचा ओटीवर बसायचा गावचा देव, म्हणजे पालखी आली
की आमची ओटी होती. आत्ताच्या जमान्यात घरं सांगायची झाली तर डायरेक्ट कसा हॉलमध्ये, कुठं जाणार हॉलमध्ये. मग पहिल्यानं कसं ओटी नंतर नाही, पहिली पडवी नंतर ओटी. आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो बॅक कॅमेऱ्यानं. आपण दरवाजातून आत आलोय. इकडे बघता ही रेलिंग आहे आणि ह्या सगळ्या अशा भिंती आहेत मातीच्या. ही पडवी आली, ही पडवी आणि पडवीला लागून ही ओटी. ओटीला पण मातीच्या भिंती आहेत हे बघा. आणि इथे गणपती पालखी वगैरे इथे बसवतात, बसवला जातो ह्यांचा. म्हणजे आमच्या पण घरात इथेच बसवायचे. मग आत्ता कसं झालं आहे, आता डायरेक्ट हॉल येतो, हॉल घराला डायरेक्ट हॉल. तर असं झालं की त्यानंतर इकडे आतमध्ये येतं ते मजघर असतं. ओटी पडवी ओटी झाली की आतमध्ये येतं मजघर. तर इथं मजघर असतं, म्हणजे एखादी खोली असते मजघर. आणि मजघर झालं की लागूनच असते ती देवाची खोली. तर इकडे देवाची खोली आहे त्यांची, दाखवतो तुम्हाला, देवाची खोली पण दाखवतो. तर हे बघा इकडे देवघर आहे, पूर्ण मातीच्या भिंती आहे, माती सगळीकडे माती. आणि जेव्हा मातीची घरं होती तेव्हा घट्ट होती घरातली नाती असं म्हणावं. आणि इकडे मातीची भिंती आहे चारही बाजूने हे बघा. आता अशी घरं कुठं बघायला भेटणार नाही, कारण फक्त ह्या कोकणात उरलेल्या आठवणी राहणार आहेत. तर ओटी, पडवी ओटी आणि इकडे देवघर, इथे मजघर. आणि खरंच अट्रॅक्शन दाखवतो हे बघा. ही आहे खुंटी. जुन्या घराला अशा खुंटी असायच्या. ह्या खुंटीवरती कपडे अडकवा किंवा काही अडकवलं जायचं. आणि हा एक कंदील आहे हे बघा. ही अशी खुंटी, ही खुंटी बघायला भेटणार नाही नंतर. त्यानंतर आपण जाऊया इकडे किचन एरिया. तर इकडे हा किचन एरिया आहे सगळा, ब्लर झाला. हा किचन एरिया इकडचं, म्हणजे स्वयंपाकघर असं इकडे. आणि इकडून मग मागे पुन्हा अंगण, हे असं अंगण इकडे पाटी. आणि मग इकडे पांचूळ घराच्या पाठी प्रत्येकाच्या असतेच. तर असं हे आहे. तर तुम्हाला मागून थोडंसं दाखवतो हे बघा. ही मागची बाजू आहे आणि असं आहे सगळं. आणि मित्रांनो हे चौपाकी घर आहे. चौपाकी म्हणजे काय, तर 4 पाकी आहेत. हे 1, तिकडं 2, पुढं 3 आणि या साईडला 4. तर अशा पद्धतीने ह्या घराची संपूर्ण रचना होती. जवळजवळ 50 वर्षापूर्वीचं हे घर आहे असं घर मालक सांगतायत. चला आता परत जाऊया घरात. इकडून पण एक पडवी आहे, म्हणजे मधी हा चौतर आहे. आणि या चौतऱ्याच्या चारी बाजूने आपण ह्या घरामध्ये फिरू शकतो. अशा प्रकारची ही चौपाकी घरं असायची पहिली. नंतर हे घर बघायला भेटणार नाही. आणि मित्रांनो ओटीवर आलो आहे. त्यानंतर ही पडवी इकडे. आणि हे बघा, हे वाशे बघा कसे ठोकलेले आहेत. असे पूर्वीच्या काळी वाशे ठोकलं जायचं हे बघा. वाशे त्यावेळी रिपात त्याच्यावर कौलं लावलेली आहेत. जुनी तेव्हाच्या जी जंगली झाडं असायची ना त्याच्यापासून हे सर्व बनवलेलं आहे. आणि ही खामणी, प्रत्येक घराला ना अशी ओटीवर खामणी असते. आज पण काही घरांना आहे, पण काही घरांमध्ये हॉल आल्यामुळे खामणी गेलेली आहे. खामणी गायब. ही खामणी, आता तुम्ही म्हणाल ही खामणी कशासाठी, तर इथे या बहाराला आधार देण्यासाठी. आणि ह्या खामणीचा उपयोग आमच्या कोकणात काही विधी करण्यासाठी पण वापरला होतो. खामणीवरती काही विधी होतात. तर अशा प्रकारचं हे कोकणातलं जुनं घर आहे, जे नंतर कधी बघायला भेटणार नाही. असं हे गोंडबर यांचं घर. इकडे पण एक रूम आहे त्या साईडला. आणि इकडून पण तिकडे जाता येतं, म्हणजे इकडून एंट्री केली की तिकडे स्वयंपाकघरात जातो. आणि इकडून गेला तरी पण तिकडे मागं जाऊ शकतो. असं चारही बाजूने घराला पूर्ण फिरता येतं. तर अशा प्रकारे संपूर्ण या घराची जुनी रचना आहे. आणि हा माळा आहे, या माळ्यावरती हे केलेलं आहे, फळ्या टाकलेल्या आहेत. बघा हा माळा आहे, माळ्यावरती फळ्या टाकलेल्या आहेत. माळा कशासाठी पूर्वीच्या काळी, कारण आपलं काही साहित्य असेल तर माळ्यावर टाकलं जातं. जुनी भांडी म्हणा किंवा आणखी काय असेल साहित्य वस्तू त्यावरती ठेवल्या जातात, म्हणून हा माळा. तर अशा प्रकारे सगळी या घराची
रचना आहे मित्रांनो. तर मंडळी, असं हे 50 वर्षापूर्वीचं जुनं घर आतून बाहेरून कसं होतं आणि आतून कसं आहे हे मी तुम्हाला दाखवलं आहे. आता हे घर उद्या पाडलं जाणार आहे. वाडीचं श्रमदान लावलेलं आहे आणि श्रमदान म्हटलं की आमच्या वाडीतली सगळी पुरुष आणि महिला वर्ग त्या ठिकाणी कामासाठी असतो आणि वाडीची एकी असल्यामुळे असं वाडीमध्ये कोणाकडे कधी काय काम लागलं तर श्रमदान असतं आणि त्यासाठी सर्व एकत्र येतात आणि त्या मालकाला ती मदत होते. तर हे श्रमदान लावून उद्या घर पाडलं जाणार आहे. पण कोकणातल्या या आठवणी इथेच संपणार आहेत, कारण अशी घरं आता कुठे बघायला भेटणार नाही. आमचं पण मातीचं घर होतं, पण शेवटी कसं काळानुसार सगळा बदल घडत गेलेला आहे आणि त्यानुसार हे शेवटचं एक मातीचं घर होतं वाडीतलं, ते पण आता बदलणार आहे, त्याचा कायापालट होणार आहे. तर म्हटलं त्याच्या आठवणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जपून ठेवूया, शूट करूया. त्यासाठी हा ब्लॉग होता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.